लान्स नायक सौरभ फराटे यांच्या शहीद झाल्याची बातमी कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या काय भावना आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या आहेत। आम्हाला एक काल माहिती मिळाली, युनिटमधून फोन आला होता। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्याच्या युनिटमधून फोन आला होता की त्यांनी बी अर्धवट माहिती सांगितली होती की त्याला गोळी लागली म्हणून फक्त सांगितले होते। नंतर मी त्याच्या भावाला फोन केला, आमचा तो दुसरा मुलगा आहे त्याला फोन केला, तो बी जम्मूमध्ये। त्यावेळेस त्यांनी फोन करून चौकशी केली, त्यावेळेस आम्हाला कळालं की तो असा शहीद झाला म्हणून। कुणाचा नेमका तिथून फोन आला होता आणि बाकीची काही इतर माहिती, म्हणजे कधी कुठं घडली ही घटना, काय त्याच्याबद्दल काय सांगितलं तुम्हाला? त्याच्याबद्दल काय नाही सांगितलं। जम्मूच्या पुढे तिकडे घडलेली, उधमपूरमध्ये त्याचे युनिट आहे। किती वर्षापासून तो सैन्यामध्ये होता? त्याला 14 वर्ष झाले। अशा गोष्टीचं एवढं दुःख होत आहे की आम्हाला अजून बी वाटते की माझ्या समोर तो माझा जावाई उभा आहे। जावाईन माझा लेकासारखं ती एवढा शांत स्वभाव, मनमिळाव, त्या 2 बारक्या मुलीला एवढं प्रेम करत होता तो की त्याला म्हणजे सांगण्याची म्हणजे जुळ्या मुली आहेत त्याला, 1 वर्ष झाला आता त्याला, दोन मुली आहेत त्या जुळ्या। आता पाठीमागच्या 24 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस करायला ते आलते, इथं वाढदिवस केला त्यांनी। 1.5 महिना सुट्टीवरून घरी राहिले, आमच्या गावी सासरवाडीला आलते, तिथं त्यांचा पाहुणचार झाला। पण की प्रत्येक गोष्ट मला तो जावाय असं मी समजत नव्हतं त्यांना, म्हणजे जावाय आहे का माझ्या घरातला मेंबर असं वाटत नव्हतं ते, एवढा मनमिळाव होता तो। यानंतर शहीद लान्स नायक सौरभ फराटे यांच्या कार्याबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेऊया। लान्स नायक सौरभ नंदकिशोर फराटे हे फुरसुंगीचे राहणारे होते। त्यांचं वय अवघं 32 वर्ष इतकं होतं। पुण्यातल्या फुरसुंगीमधील भेकराई नगरमध्ये फराटे कुटुंबियांचं वास्तव्य आहे। भारतीय सैन्य दलात गेल्या 13 वर्षांपासून ते कार्यरत होते। त्यांचा भाऊ रोहित हा देखील सैन्य दलातच आहे। आई वडील, भाऊ, पत्नी, 2 जुळ्या मुली असा त्यांचा आप्त परिवार आहे।